रेल्वे जीकेच्या इम्पॉर्टंट क्वेश्चन्सच्या सिरीजमध्ये हा आपला आजचा टॉपिक आहे फेअरी क्वीन आणि रेल्वेचा जो सिम्बॉल आहे तो आणि रेल्वे बोर्डची स्थापना. तर हे खूप वेळा विचारलं जातं की पहिलं वर्ल्डचं ओल्डेस्ट इंजिन कोणतं आहे. तर ते आपल्या देशात आहे आणि ते ओकेजनली चालू ठेवलं जातं. तर त्याचं नाव आहे फेअरी क्वीन, जे वर्ल्डचं ओल्डेस्ट इंजिन आहे, जे आपल्या देशात ठेवलेलं आहे. स्टीम लोकोमोटिव्ह इंजिन आहे. 1855 मध्ये इंट्रोड्यूस झालं आणि ते रेवाडी रेल्वे हेरिटेज म्युझियममध्ये ठेवलेलं आहे. रेवाडी रेल्वे हेरिटेज म्युझियम. ओकेजनली ते चालवलं जातं दिल्ली टू अलवरमध्ये आणि ते वर्किंग आहे. आताही ते वर्किंग आहे. स्टीम इंजिन असल्यामुळे ते ओकेजनली चालवलं जातं, कारण आता सगळं इलेक्ट्रिफाईड झालेलं आहे ना सगळं इंजिन. म्हणून 1998 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याला नाव मिळालं आणि ते जगातलं ओल्डेस्ट स्टीम इंजिन आहे. आणि सेम रूटवर अजून एक ट्रेन चालते, म्हणजे दिल्ली टू अलवर या रूटवर अजून एक ट्रेन चालते रॉयलवाली. ती आहे पॅलेस ऑन व्हील्स आणि ही 40 किलोमीटर पर आवरनी जाते. याचा ऑपरेटर आहे ईस्टर्न इंडियन रेल्वे आणि रिस्टोर्ड केलं होतं 18 जुलै 1997 पारांबूर चेन्नई थ्रू केलेलं होतं. आणि रेल्वेचा सिम्बॉल आहे भोलू. भोलू नावाचा हाती हा रेल्वेचा सिम्बॉल आहे. तो डिझाईन केला होता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन 150व्या ॲनिव्हर्सरी. रेल्वेची जेव्हा 150वी ॲनिव्हर्सरी होती तेव्हा रेल्वेचा जो भोलू हाती आहे तो सिम्बॉल ठेवलेला होता. आणि 12 ऑगस्टला तो ठेवला होता, कारण त्या दिवशी असते वर्ल्ड एलिफंट डे आणि सेम डे असते इंटरनॅशनल यूथ डे 12 ऑगस्टला. तेव्हा विवेकानंदजीची जयंती असते ना, त्याच दिवशी इंडियन रेल्वेचा हातीचा सिम्बॉल ठेवण्यात आला होता. आणि रेल्वे बोर्डची स्थापना केली होती 1905 मध्ये. आणि रेल्वे बजेट हे 1925 मध्ये सेपरेट झालं होतं. म्हणजे पहिल्यांदा इंडियन रेल्वेचं बजेट जे आहे ते सेपरेट कधी झालं तर स्वातंत्र्याच्या पहिले, म्हणजे 1925 ला. आणि त्यानंतर 2017 मध्ये इंडियन रेल्वेचं जे सेपरेट होतं ते बजेट परत मर्ज करण्यात आलं नॉर्मल बजेटमध्ये. म्हणजे आता 2018 पासूनचं जे पहिलं बजेट आहे ते मर्ज झालेलं बजेट आलेलं आहे आपल्या बजेटमध्ये. तर 2017ला शेवटचं बजेट होतं जे सेपरेट होतं आणि 2025ला ते पहिल्यांदा सेपरेट झालं. तर हा प्रश्न येऊ शकतो, नेहमी विचारला जाऊ शकतो की पहिल्यांदा सेपरेट कधी झालं तर 1925 ला आणि लास्ट मर्ज कधी झालं पहिल्यांदा तर 2017 ला. आणि मर्ज झाल्यानंतर पहिलं बजेट कधी आलं तर 2018 ला. आणि आता कंबाईन बजेट येते, म्हणजे इंडियन फायनान्स बजेट जे येतं त्यातच रेल्वे बजेट मिक्स होऊन येते.